गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. कसे आहात पुरोहित? छान. यावर्षी आणखी एक डोनेशन सरंजामांकडून जाणार आहे. अरुंधती सरंजामे, दिग्विजयजींची पत्नी यांच्या नावानं. हे दागिने प्लीज डोनेशन म्हणून त्याचा स्वीकार करा. थँक्यू मिस्टर दिग्विजय. चला येतो मॅडम. आपण केलेले हे दागिने तिला नको आहेत. तिने ते परत दिले आणि मग तसेही ते घरात पडून राहण्यापेक्षा डोनेशन म्हणून दिले तर काय वाईट आहे, नाही का? असू देत. आणि शेवटी डोनेशन तर अरुंधतीच्या नावानंच जाणार आहे ना. आम्ही ब्रो आणि वहिनीसाठी हनीमून पॅकेज अरेंज करतोय. काय झालं? तुला आणि दिग्विजयला हनीमूनला पाठवण्याचं प्लॅनिंग चाललंय इथे. आत्ता आउट ऑफ इंडिया वेदर फारसं बरं नसेल आणि दिग्विजयच्या तब्येतीसाठी ते चांगलं नाही. अरुंधती, कुठे जायचंय ते ठिकाण तू सिलेक्ट कर, कारण दिग्विजय काय आमचा सगळीकडे सेंडलाय. तू कुठेच गेली नसशील ना, त्यामुळे हनीमूनला कुठे जायचं ते तू ठरव. अरू, अगं दादा बोलतोय. बोला, काय काम आहे? अरू अगं खूप महत्वाचं बोलायचं होतं. अगं दाजी खूप आजारी आहेत. हो, गेले 4-5 दिवस त्यांना खूप ताप आहे. ताप उतरतच नाहीये. डॉक्टरांनी सांगितलंय ऍडमिट करावं लागेल आणि एक छोटंसं ऑपरेशन आहे, ते पण करावं लागेल. तर खर्च येईल ग. तू मदत करशील का? तुझ्याकडे असतील तर दे ना. जास्त नाही, एक थोडेसेच पैसे लागतील. किती हवेत? हॉस्पिटलचा आणि ऑपरेशनचा खर्च एक 50,000 पर्यंत जाईल असं सांगितलंय. मी बघते, काहीतरी व्यवस्था करते. तू दाजींची काळजी घे. हं पण. का दादा? अगं हो, ते घेतो मी काळजी. ठेवू? जवळजवळ 2 लाखाचा हिशोब लागत नाहीये. अकाउंट डिपार्टमेंट तुम्हीच सांभाळता ना? येस सर. मग हे थोडीशी अमाऊंट तुमच्या लक्षात नाही आली? हे आम्ही काय ऐकतोय मोहन? तुम्ही आमचे पर्सनल सेक्रेटरी असलात तरी हे असलं काही खपवून घेणार नाही आम्ही. लक्षात ठेवा, उद्या सकाळपर्यंत हे सगळे हिशोब मिटले पाहिजेत, ताबडतोब. मामा मी आलो जरा. अरे पुरोहित, तुम्ही आत्ता यावेळेस इथे? माफ करा मॅडम, पण मला असं यावेळी येणं फार गरजेचं होतं. कामच तसं होतं म्हणून आलोय. मॅम, हे जे तुम्ही दागिने मला डोनेशन म्हणून दिले होते ना, ते नकली दागिने आहेत. मामा, हे दागिने अरुंधतीचे आहेत आणि तिने स्वतः तुम्हाला परत केले ना? हो. हे बघा मिस्टर पुरोहित, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही सर, आम्ही सर्व खात्री करूनच तुमच्याकडे आलोय सर. आम्ही बघतो हे असं कसं झालं. एक्स्ट्रीमली सॉरी. ठीक आहे मॅम, येतो सर. मामा, हे काय आहे? अरुंधतीने सगळे दागिने तुम्हाला दिले आणि तुम्ही तेच दागिने पुरोहितांना दिले ना? मग रस्त्यात खऱ्याचे खोटे झाले का? हॅलो मॅम, कशा आहात? हे बघ शंतनू, आमच्याकडे जास्त वेळ नाही आहे, कामाचं बोल. काय नाही, अरूला थँक्स सांगायचं होतं मला. तिला म्हणावं मला पैसे मिळाले. अरुंधतीने तुला पैसे पाठवले होते? ते दाजींची तब्येत ठीक नाहीये ना, त्याच्यासाठी. ठीक आहे, आम्ही सांगतो तिला तुझा फोन येऊन गेला म्हणून. आणि मॅम, कशा आहात तुम्ही? आणि दिग्विजय भाऊजी कसे आहेत? हॅलो.